4 उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्स पाऊण वाटी, कॉर्नफ्लावर पाऊण वाटी, बारीक चिरलेला कांदा 1, अर्धी वाटी स्वीट कॉर्न, बारीक चिरलेली शिमला मिरची अर्धी वाटी, मोझरेला चीज अर्धी वाटी, चीज क्यूब 2, चिली फ्लेक्स अर्धा चमचा। सगळ्यात पहिला मिक्सरच्या भांड्यात स्वीट कॉर्न घालून थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे सर्व मक्याच्या बिया फुटल्या पाहिजेत। ही अशी स्वीट कॉर्नची भरड तयार करून घ्यायचं, जास्त पण बारीक करायचं नाही। व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। आता मोठ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यायचे। नंतर किसून घेतलेल्या बटाट्यावर 2 चीजचे क्यूब किसून घ्यायचं। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, जाडसर वाटलेला स्वीट कॉर्न, 4 चमचे कॉर्नफ्लावर। कॉर्नफ्लावरमुळे चीज बॉलला कोटिंग छान येतं, तसेच क्रिस्पीसुद्धा होतात। नंतर त्यामध्ये 4 चमचे ब्रेड क्रम्स घालायचं। हे ब्रेड क्रम्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता। मी हे ब्रेड क्रम्स घरी बनवले आहेत। ब्रेड थोडा तव्यावर परतून घेऊन कुरकुरीत करून घ्यायचा आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड क्रम्स घरी बनवू शकता। आता त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचं, चवीनुसार मीठ, हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचं। हे सर्व घालून छान मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। आता चीज बॉलला कोटिंग करण्यासाठी एका वाटीमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून त्याचं अशा पद्धतीने जाडसर लिक्विड तयार करून घ्यायचं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल तापायला ठेवायचं। आता तयार करून ठेवलेल्या मिश्रणाचे छोट्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे। गोळ्याला मध्ये खोलगट भाग करून त्यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा मोझरेला चीज घालून घ्यायचं आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घ्यायचं। तयार करून घेतलेला गोळा कॉर्नफ्लावरच्या लिक्विडमध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये गोळा फिरवून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आणि पुन्हा तो गोळा कॉर्नफ्लावरच्या लिक्विडमध्ये बुडवून परत ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं। तर ही स्टेप 2 वेळा केल्यामुळं चीज बॉल चांगले क्रिस्पी होतात। अशा पद्धतीने सर्व बॉल एकाच वेळी तयार करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला तळायला सोपं जातं। आता तयार करून झालेले चीज बॉल तेलात टाकून मीडियम गॅसवर चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। चीज बॉल तेलात टाकल्यानंतर लगेच पलटी करायचे नाहीत, थोडा वेळ चीज बॉल सेट होऊ द्यायचे। सेट झाल्यानंतर चीज बॉल सतत हलवत बिस्किट रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे। बिस्किट रंग आला की चीज बॉल एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व चीज बॉल तळून घ्यायचे आहेत। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तयार झाले आहेत मस्त टेस्टी, वरून क्रिस्पी असे आणि आतून मऊ असे चीज बॉल।
तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी चीज बॉल बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.